आज आहे ना सकाळपासून माझ्या मूडची ना वाट लागली होती. कारण की सकाळ सकाळी निरूला आहे ना माझ्याकडून मारलं गेलं होतं, कारण की ती स्कूललाच जात नव्हती आज. त्याच्यामुळे ना तिच्यावर राग काढला गेला माझ्याकडून. पण म्हणजे सकाळपासून ती गोष्ट संध्याकाळपर्यंत माझ्या मनात टुचत होती की तिला कसं काय माझ्याकडनं एवढं मारलं गेलं. आता ती आहे लहान, पण कसं आहे ना आपला पण म्हणजे थोडासा राग असतो, तो थोडा कंट्रोल होत नाही कधी कधी. आणि त्याच्यामुळे ते माझ्याकडून तिला मारलं गेलं आणि मग नंतर मलाच पस्तावा येत होते की कसं काय इतकं मारलं गेलं. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज तिला खुश करण्यासाठी थोडं खमंग वगैरे करूयात. मग ती माझ्यासोबत गप्पे वगैरे मारत होती आणि मग मी पण खमंग करायला घेतलं. मग ती मम्मी म्हणे मला खमंग फार आवडतं पण तुला खमंग जमत नाही, मग तू आज मस्त खमंग कर म्हणे, परत एकदा ट्राय कर. आणि खरं सांगते तिच्या निमित्ताने का असेल मला आज खरंच खमंग जमलं. म्हणजे एरवी ना माझ्याकडनं काय व्हायचं माहिती का, खमंग मी करायला घ्यायची ना तर काही ना काही चुका व्हायच्या, म्हणजे ते लाल पडायचं किंवा काय व्हायचं. पण ह्यावेळी ना मला खरंच परफेक्ट खमंग जमलं आणि त्याच्यामुळे मी पण खुश होऊन गेली. तिच्या निमित्ताने का असे ना आपण खमंग तर शिकून गेलो. म्हटलं चला मग खमंगची रेसिपी काय नाही, एकदम सोपी होती. मी ना यावेळी ना हळद नाही टाकली, गेल्या वेळी ना हळद टाकली ना तर त्याच्यामुळे थोडंसं ते लाल पडलं होतं. पण यावेळी ना तर मी खमंगमध्ये आहे तर थोडी पण हळद नाही टाकली, म्हणून ते परफेक्ट जमलं. तर या ठिकाणी मस्त बेसन पीठ वगैरे घेऊन घेतलं, गाळून घेतलं, कारण की ना गाळलं जर नाही ना त्याला तर ते थोडेसे गट्टे वगैरे राहून जातात. त्याच्यामुळे त्याला मी गाळून पण घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये काही नाही भजी सोडा वगैरे टाकून घेतला, मीठ वगैरे टाकून घेतलं आणि साखरेचं पाणी वगैरे मी रेडी केलं होतं आधीच. तर अशा पद्धतीने मी खमंग करून घेतलं. पण खरंच सांगते परफेक्ट खमंग मला आज जमलं आणि त्याच्यामुळे मी पण खुश होऊन गेले की बापरे आज खरंच परफेक्ट खमंग मला जमलं. आणि एक्साइटमेंटमध्ये ना मला इतके चटके लागत होते, पण तरी तुम्हाला दाखवण्याची एक्साइटमेंटमध्ये आहे ना मी ते चटके पण सहन केले. आणि बघा कसं या पद्धतीने बघा खमंग बनवलं मी. खूप छान फुलून आलं होतं आणि स्पंजी पण होतं, म्हणजे खूप नरम पण लागत होतं ते. तर एरवी तर माझ्याकडनं ते कडक पण होऊन जायचं किंवा काय होऊन जायचं, पण आज आहे ना परफेक्ट जमलं म्हणून मी पण थोडी आज खुश होऊन गेली. तिच्या निमित्ताने का असेल ना मी आज खमंग तर शिकली. आणि या ठिकाणी फोडणी वगैरे दिली होती, त्याच्यामध्ये मी खमंग सोडून घेतलं. आणि आमची निरूला तर एवढं भारी वाटलं ना, कारण की तिचं म्हणणं होतं की आज मस्त खमंग केलं तू, पहिल्यांदा खमंग छान जमलं तुला आज. तर ती पण खुश होऊन गेली, मी पण खुश होऊन गेली. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय गाईज, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.